नमस्कार. वेलकम टू डे 6. 21 डेजच्या हॅपी लाईफ मेडिटेशनच्या 6व्या दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. खूप छान जे कोणी करत आहेत त्यांचे खरंच खूप खूप आभार की येस ॲटलिस्ट तुम्ही ती स्टेप घेतली आहे की येस मला काहीतरी वेगळेपणा हवा आहे माझ्या डे टू डे लाईफमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये. सो आजचं टास्क हे असणार आहे की तुम्हाला पहिली गोष्ट तर 5 मिनटं मेडिटेशन करायचंच आहे, डोळे मिटून शांत, जे की आपण रोज करतो आहे. आणि दुसरी गोष्ट, आज ग्रॅटिट्यूड जर्नल, ग्रॅटिट्यूडची वाक्य पण लिहा तुमच्या बुकमध्ये. आणि आज तुम्ही जे काही तुमचे पास्ट ट्रॉमा पण नाही बोलू शकत मी, पास्ट काही गोष्टी घडून गेल्या आहेत आणि ज्या गोष्टी डोक्यातून निघून जात नाही, म्हणजे किती छान सुंदर हॅपी असलं तरीसुद्धा ती एक गोष्ट आठवली की मग मी खूप दुःखी होतो किंवा दुःखी होते किंवा काहीही असू शकतं, नॉट पास्ट लाईफ वगैरे, आत्ताच्या पण जे तुम्ही आता डे टू डे जगताय त्याच्यामध्ये पण असू शकतं की खूप एखादी गोष्ट तुमच्या मनाला खूप लागून गेली आहे, ती काही केल्या जात नाही आहे मनातून, ती आठवली की मग वाईट वाटतं, ती आठवली की दुःखी होता तुम्ही, तुमचा मूड चेंज होतो, तुम्ही लो फील करता. तर आज ती गोष्टच काढून टाकायची आपल्याला मनातली. ती कशी काढणार आहे? तुमचा एक पेज घ्या, त्या वहीत नका लिहू ती, कारण ज्या मेमरीज पेनफुल आहेत त्या जवळ बाळगूनच नाही ठेवायच्या. ज्या मेमरी पेनफुल आहेत त्यांना लेट गो करायचं आहे. सो आज आपण जाणीवपूर्वक लेट गो करा, म्हणजे ते मनात साठवू नये. म्हणजे असं आज ठरवा की आज जर मी ती गोष्ट ह्या पेपरवर लिहिते आहे तर ती मी इथून पूर्णपणे आज ती रिलीज करते, ती गोष्ट आज मी पूर्णपणे माझ्या आयुष्यातून काढून टाकते, या पेपरावर उतरवते. सो तुम्ही खूप इमोशनल व्हाल हे पेपरमध्ये लिहिताना. तुम्हाला कदाचित रडायला येईल, तुम्हाला जे फील करायचं आहे, जे फिलिंग येईल त्याला तुम्ही स्टॉप नाही करायचं. रडायला येत आहे तरीसुद्धा तुम्ही लिहित जा. अक्षरं पुढे उमटणार नाहीत, म्हणजे तुम्ही काहीतरी मनात बोलताय आणि पेन फक्त हलतंय असं काही सिच्युएशन येईल, पण थांबायचं नाही. जोपर्यंत तुम्ही ती पूर्णपणे गोष्ट इथे लिहून काढत नाही, मोकळं होत नाही या पेपरवर, तोपर्यंत डोंट स्टॉप. पूर्ण गोष्ट या पेपरवर लिहून काढायची आहे, त्या वहीत नाही. त्या वहीमध्ये सगळ्यात छान मेमरीज असणार आहेत आपल्या. सो त्या वहीमध्ये नाही, एक सेपरेट पेजवर हे तुम्ही लिहून काढणार आहात आणि नंतर हे पेज तुम्ही जाळून टाका. त्याची जी ॲश असेल ती फ्लश आउट करा. ठीक आहे? पेज हे ठेवायचं नाही, कोणाला दाखवायचं पण नाही आहे की हे बघा हे माझे इमोशन्स. नो, डोंट टेक सिम्पथी फ्रॉम एनीबडी. स्वतःला सपोर्ट करायला, स्वतःला हील करायला शिका. ही मोमेंट आली आहे, मला यातून बाहेर पडायचं, तर मला एकट्याला कसं बाहेर पडता येईल. सो इथून पुढे मग ही जी गोष्ट कागदावर येणार आहे त्या गोष्टीचा स्वतःला कधीच त्रास झाला नाही पाहिजे, ही रिस्पॉन्सिबिलिटी तुमची. ओके? सो हे टास्क करा. हा टास्क जेव्हा हे करता आणि स्वतःला ते दुःख रिलीज करता ना तुम्ही, आणि मग ती सिच्युएशन असो किंवा कोणती ती व्यक्ती असो, काहीही असू शकतं ज्याने तुम्हाला खूप बॅडली हर्ट केलं आहे, त्या सिच्युएशनला, त्या व्यक्तीला म्हणायचं आहे मनातल्या मनात की येस, आय फॉरगिव्ह यू, मी तुला माफ केलं. मी आज सगळ्या ह्या पेनफुल गोष्टी ज्या मला इतके वर्षानुवर्ष हर्ट करत आहेत त्या मी रिलीज केल्या. आता खूप वेळ मी तुम्हाला माझ्या मनामध्ये जागा देऊ नाही शकत. सो लेट गो केल्या आज मी.
त्या परिस्थितीला मी आज माफ केलं आहे, त्या व्यक्तींना मी आज माफ केलं आहे माझ्या लाईफमधल्या. एका वेळेला एकच प्रॉब्लेम किंवा एका वेळेला एकच व्यक्ती असं यामध्ये लिहा. सगळं मिक्स अँड मॅच शक्यतो नका करू, पण ठीक आहे, ज्याला जसं व्यक्त व्हायचं तसं तुम्ही यामध्ये व्यक्त होऊ शकता. आणि मग हा पेपर जाळून टाकायचा आणि त्या लोकांना मनापासून माफ करायचं. ॲक्च्युली तुम्ही त्या लोकांना किंवा त्या परिस्थितीला माफ नाही करत आहे, तुम्ही स्वतःला त्या हर्टमधून रिलीज करताय, म्हणून त्यांना माफ करायचं. कारण जोपर्यंत आपण एखादा सॉरी म्हणाला तर मग आपल्याला वाटतं ना, ठीक आहे चल आता आपण थोडी सेटलमेंट करूया, असा प्रकार आहे तो. सो असं समजा झाली जी काही सेटलमेंट व्हायची ह्या पेपरवर झाली, मी फॉरगिव्ह केलं, फॉरगिव्ह अँड फॉरगेट, लेट गो, मी सगळं लेट गो केलं आहे. सो आत्ता माझ्या या गोष्टीशी काही इमोशन्स अटॅच नाही आहेत. खूप मॅटर करतं हे लिहिणं आणि हे जाणणं. सो तुम्ही लिहा, ती गोष्ट तुम्ही जाळून टाका. आणि ह्या दिवशी खरं म्हणजे ही ॲक्टिव्हिटी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा ॲक्च्युली हार्ट चक्रा जसा ओपन होतो, म्हणजे ते तर वेगळं आहे, 7 चक्राच्या मेडिटेशनमध्ये येईल ते, पण आपल्याला ना आतून शांत वाटतं, आपल्याला इनर पीस अनुभवायला मिळते. ओके, सो तुम्हाला जसं व्यक्त व्हायचं आहे तसं त्या पेजवर व्हा आणि ते जाळा. हे इतकंच टास्क आज करायचं आहे, नेचर अनुभवायचं आहे, जाणीवपूर्वक स्वतःबरोबर राहायचं आहे, हॅपी राहायचं आहे, पॉझिटिव्ह राहायचं आहे. सो थँक्यू सो मच. युनिवर्स ब्लेस यू अबंडंटली. हॅव अ ग्रेट डे अहेड.